हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बीडमधील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला परवानगी, मात्र जरांगेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रॅलीमध्ये सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। कुणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार। लातूरमधील धनगर आंदोलनाला मनोज जरांगे यांची भेट, आम्ही तुमच्या सोबत, जरांगेंचं उपोषणकर्त्यांना आश्वासन। भुजबळांनी मराठ्यांच्या विरोधात धनगर समाजाचे नेते उभे केले, मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय सुरू, मनोज जरांगे यांचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल। महाराष्ट्र पेटता राहावा हीच महाविकास आघाडीची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली, फडणवीसांचाही हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का? बहुमत असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही? विजय वडेट्टीवारांचा आक्रमक सवाल। सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका असं सांगणारा विरोधकांचा बोलविता धनी कोण? समोर आला पाहिजे, विरोधकांच्या आरोपानंतर आशिष शेलार यांचा सवाल। मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब, आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला हवी मुदतवाढ, सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार। विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये लढवणार होते, मात्र दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य। विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स, भाजपच्या आमदारांना ताज प्रेसिडेन्स, दादा गटाच्या आमदारांना ललित हॉटेलमध्ये तर शिंदेच्या आमदारांचा ताज लँड्स हॉटेलमध्ये मुक्काम असेल। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, शिवडी कोर्टाचा निर्णय, गाडी मीच चालवत असल्याचा मिहीरचा पोलिसात जबाब। शिंदे गटाच्या उपनेते पदावरून राजेश शहांची हकालपट्टी, राजेश शहा वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहीरचे वडील। राजेश शहा शिंदेचा खास माणूस कसा? अंडरवर्ल्ड सोबत राजेश शहाचे संबंध, राऊतांचा हल्लाबोल। तर ब्लड रिपोर्टमध्ये ड्रग्सचे नमुने सापडू नयेत यासाठी मिहीर शहाला 3 दिवस लपवलं असाही आरोप। हिट अँड रन नंतर आरोपी पळून गेल्या, शोधायला वेळ लागतो, पोलीस सतर्क होते, पोलिसांकडून दिरंगाई झाली नाही, विरोधकांचे आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळले। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील पीडित कुटुंबाला सरकारकडून 10 लाखांची मदत, तर कायद्यासमोर सर्व समान, आरोपींना कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। मिहीर शहा हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यामध्ये भर चौकात सोडा, वरळीतील अपघातावरून आदित्य ठाकरेंचा संताप। जिओतील तपस बारवर बुलडोझर कारवाई, अतिरिक्त अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोलेंची माघार, काँग्रेसच्या भूषण पाटील यांनी भरला अर्ज। नांदेड, वाशिम, जालन्यासह परभणीमध्ये सकाळी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप, हिंगोलीमध्ये आतापर्यंत भूकंपाचे 25 धक्के, भूकंपतज्ञ श्रीनिवास औंधकर यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ 11 ते 13 जुलैपर्यंत ब्लॉक, सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये वाहतूक बंद असेल। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं इंदापूरमध्ये दुसरं गोल रिंगण, तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूर शहरामध्ये मुक्काम। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा, अकोल्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। ईडीकडून एल्विश यादवला समन्स, रेव पार्टी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई, 23 जुलैला उत्तर प्रदेशच्या लखनौमधील शाखेमध्ये हजर राहावं लागेल। उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भूस्खलनाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाताळगंगा लंगसी बोगद्याजवळ घटना, भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। राहुल भाई, तुला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणून संबोधणं हे माझं भाग्य, माजी प्रशिक्षक द्रविडसाठी रोहित शर्मा याचा भावूक संदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।